नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। कालच एमपीएससी कंबाईन ग्रुप बी 2024 चा निकाल आलेला आहे। एसटीआय आणि एसओ या दोन पदाचा झालेला आहे, कारण की पीएसआय ची प्रोसेस थोडी वेगळी आहे। तर याच्यामध्ये नेमका कट ऑफ हा किती गेलेला आहे, त्याच्यानंतर पुढील प्रक्रिया काय असणार आहे, एकच पद मिळणार का? कारण की एसटीआय आणि एसओ दोन ठिकाणी सिलेक्ट झालेले, खूप सारे लोकांनी स्टेटस टाकलं की दोन्ही पोस्ट एकाच वेळी, तर त्यांना आता मात्र एकच पोस्ट मिळणार आहे का? ऑप्टिंग आउट कधी आणि ऑप्टिंग आउटचा खरंच फायदा होणार आहे का, हे महत्त्वाचं आहे। कारण की ऑप्टिंग आउट मुळे बाकीच्यांना फायदा होणार आहे का, हा प्रश्न आहे। आणि आता हे जे मुलं सिलेक्ट झाले एसटीआय आणि एसओला, तर एवढे मुलं बाहेर पडतील का आपल्या ग्रुप सीच्या मेनच्या स्पर्धेमधनं, आणि त्याच्यामुळे आपल्याला काही फायदा होईल का? तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पाहणार आहोत। तुम्ही देखील बघितलं असेल मित्रांनो, आता कट ऑफ जो आहे तो काही आता कमी यायला माघार बघतच नाही, तर कट ऑफ हा दिवसेंदिवस वाढतच असतो। तर याला अनेक कारणे, उमेदवारांचा चांगला अभ्यास असतो, चांगलं मार्गदर्शन असतं, आणि तुम्हालाही देखील योग्य, चांगलं आणि विश्वसनीय मार्गदर्शन मिळावं याच्यासाठीच इग्नाइट अकॅडमीने आपली आरंभ बॅच लॉन्च केलेली आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी। याच्यामध्ये पूर्व प्लस मुख्य अशी दोन्ही तयारी तुमची जी आहे तर ती करून घेतली जाणार आहे। महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी सोबत तुमची तयारी करून घेतली जाणार आहे। याच्यासाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन जर डाउनलोड केलं इग्नाइट अकॅडमीचं, त्याच्यामध्ये तुम्ही एकदा त्यांचे डेमो लेक्चर्स बघा, युट्यूबला आपले डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत, ते तुम्ही एकदा कम्पेअर करून बघा, आणि तुम्हाला वाटेल की नक्कीच एक चांगली फॅकल्टी, चांगले दर्जेदार शिक्षक मला शिकवतायत आणि त्यांच्यासोबत मी माझी चांगली तयारी करू शकतो, तर तुम्ही नक्कीच जे आहेत तर ते जॉईन करू शकता। बघा, 16 सप्टेंबर 2025 रोजी आयोगाकडून नोटिफिकेशन आलं, ज्याच्या अंतर्गत आयोगाने दोन पद्धतीच्या लिस्ट जारी केल्या आहेत मित्रांनो। एकाला त्यांनी नाव दिले जीएमएल, ज्याला म्हणतो आपण सर्वसाधारण गुणवत्ता यादी, जनरल मेरिट लिस्ट, आणि दुसरी जी त्यांनी यादी केलेली आहे त्याला म्हणतात तात्पुरता निवड यादी, याला म्हणतो मी निवड यादी क्रमांक 1 म्हणूया। दोन पदांसाठी केलेले, एक एसटीआय आणि एसओ, या दोन पदांसाठी निकाल जो आहे तर तो जाहीर केलेला आहे। त्यासोबतच बघा, एसओ ची 55 पदे आणि एसटीआय ची 209 पदांसाठी त्यांनी जीएमएल जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे, आणि याच्यामध्ये आता ते ऑप्टिंग आउट साठी मागत आहे, टाइम मागत आहे 17 सप्टेंबर 2025 पासून तर 23 सप्टेंबर 2025 पर्यंत त्यांनी ऑप्टिंग आउट मागितलेले आहे। पण ऑप्टिंग आउटचा खरंच फायदा होणार आहे का, याच्यासाठी जर तुम्ही आयोगाची वेबसाईटवर गेले आणि मी राज्यसेवेचा जर हे पाहिलं इंटरव्ह्यू, तर तो किती आहे, 23 ते 26 सप्टेंबर पर्यंतचा पहिल्या टप्प्याचा इंटरव्ह्यू आहे। म्हणजे 23 पासून खऱ्या अर्थाने सुरू होत आहे तो, म्हणजे बरेचसे उमेदवार जे कोणी राज्यसेवेला पण असू शकतात, एसटीआय एसओचे बरेचसे उमेदवार राज्यसेवेला आहेत माझ्या काही ओळखीचे, पण त्यांचा प्रॉब्लेम आहे ना, कारण की ते 23 ला इंटरव्ह्यूला जाणार आहे, त्यांना माहित नाही ना मी राज्यसेवेला सिलेक्ट होणार आहे नाही होणार आहे। म्हणजे ही विंडो जी आहे ना, ही विंडो 24 नंतर पुन्हा ओपन करायला पाहिजे असं माझं मत आहे, कारण की ही 24 ची जी विंडो आहे राज्यसेवेची, तर याच्यामध्ये बरेचसे उमेदवार, समजा 50 उमेदवार सिलेक्ट झाले, 40 उमेदवार सिलेक्ट झाले, 30 झाले, पण या 30 जागा एका गरीब होतकरू चांगल्या मुलाला मिळतील ना या लगेच ऑप्टिंग आउटच्या पुढे, तर भेटतीलच, त्यांनी जॉईन केल्यामुळे पुढे भेटतील, तो काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्या वेटिंग लिस्ट मधनं भेटणारच आहे। पण आता जर झालं ना तर तो बऱ्यापैकी एक चांगल्या कंडिशनला जो आहे तर तो येतो मुलगा, तर ते चांगली गोष्ट आहे। तर 23 ते 26 मध्ये राज्यसेवेचे इंटरव्ह्यू आहेत, तर त्यांचा निकाल लागून आयोगाने जर ठरवलं तर ते नक्कीच ऑप्टिंग आउटची लिंक जी आहे तर ते एकदा पुन्हा देऊ शकतात, आणि ही नेमकी 23 लाच बंद होते। म्हणजे त्या मुलाला माहित नाही ना मी इंटरव्ह्यू दिल्यानंतर पास होणार आहे नापास होणार आहे, माझं सिलेक्शन होणार आहे का नाही होणार आहे, तर ते त्याला माहित नाही। म्हणून इथं ऑप्टिंग आउट मध्ये कोण ऑप्टिंग आउट करेल हे फार महत्वाचं ठरणार आहे। पुन्हा ऑप्टिंग आउट झाल्यानंतर काय केले जाणार आहे, यादी क्रमांक 2 लावली जाणार आहे, त्याला त्यांनी नाव दिलेले सुधारित तात्पुरती निवड यादी, म्हणजे रिवाइज प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट, मी याला नाव देतो यादी क्रमांक 2, यादी क्रमांक 2। आता तिसरं काय होणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या, त्याच्यानंतर ज्या काही उमेदवारांचं एसटीआय मध्ये सिलेक्शन झाले आणि एएसओ या दोन्ही ठिकाणी सिलेक्ट झाले ना, त्यांना एकच पद घेता येणार आहे। चांगली गोष्ट केली आयोगाने, खूप म्हणजे अप्रिशिएबल गोष्ट आहे। त्यांच्याकडनं कन्सेंट सबमिशन मागितलं जाईल, संमती विकल्प, की एकच द्यावा, दोन ठिकाणी सिलेक्ट होऊन तुम्ही काय करणार आहे, येतं एस 16 ची ही घ्या, नाहीतर तुम्हाला एस 14 ची घ्या, तुमच्या रे। म्हणजे बऱ्यापैकी उमेदवारांनी म्हणजे एस 16 एसओ घेतलं तर एसटीआयच्या जागा रिकाम्या होतील, आणि त्याच्यामुळे नवीन उमेदवारांना लगेच तिथं संधी जी आहे तर ती मिळणार आहे। बघा, इथं संमती विकल्प तुमच्याकडून मागितलं जाणार आहे। जाहिरातीमधला मुद्दा क्रमांक 8.11.2, चला तोच मुद्दा मी पुढे घेतलेला आहे। बघा 8.11.2 इथं काय केलं जाणार आहे, बघा, ऑप्टिंग आउट प्रक्रियेनंतर पोलीस उपनिरीक्षक संवर्ग वळगून सुधारित तात्पुरता निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल, याला मी 2 नंबरची यादी क्रमांक दिला। त्याच्यानंतर तुमच्याकडनं फर्स्ट चॉईस मागितली जाईल, की तुमचं पसंती क्रम कोणता आहे। त्याच्यानंतर लक्षात घ्या, संमती विकल्प आयोगाकडून सुधारित निवड यादी म्हणजे रिवाइज प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवाराच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल, आणि त्याच्यानंतर त्याला कोणतं एका संवर्गासाठी निवड उमेदवारास स्वीकारायची असेल त्याकरिता उमेदवारास स्वीकारले ऍक्सेप्टेड हा पर्याय जो आहे तर तो निवडणं इथं अनिवार्य जो आहे तर तो असणार आहे, त्याला एकच पर्याय जो आहे तर तो तिथं सिलेक्ट करता येणार आहे, हे लक्षात घ्या। आणि
सुधारित तात्पुरता निवड यादीतील ज्या संवर्गाची निवड उमेदवारांना स्वीकारायची नसेल त्या संवर्गासाठी उमेदवारांनी गिव्ह अप पर्याय निवडणे अनिवार्य आहे. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे जे सिलेक्ट करायचे, समजा मला येस पाहिजे तर मी ऍक्सेप्टेड म्हणेन आणि एसटीआय मला भेटणारच नाही म्हणून मी तिथं गिव्ह अप जे आहे तर ते म्हणणार आहे. एक चांगली गोष्ट आहे. आणि या गिव्ह अप नंतर काय केलं जाणार आहे माहिती का, पुन्हा एकदा नवीन यादी जी आहे तर ती तयार केली जाणार आहे आयोगाकडून. त्याच्यानंतर बघा ऑप्टिंग आउट आणि हे केली जाण्यानंतर अंतिम शिफारस यादी ज्याला आपण म्हणतो फायनल सिलेक्शन लिस्ट, तर ती फायनल सिलेक्शन लिस्ट ही 2 प्रोसेस नंतर येणार आहे. पहिले ऑप्टिंग आउट होणार आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडनं संमती विकल्प घेतला जाणार आहे. म्हणजे आयोगाने यावेळी प्रोसेस खूप छान केली. फक्त एमपीएससी राज्यसेवेचे जर आधी झालं असतं ना, त्याचं सिलेक्शन झालं असताना तर हे मुलं इथं आलेच नसते. म्हणजे तो पण एक फॅक्टर आहे तो होऊ शकतो. पण तरी पण लक्षात घ्या इथं प्रतीक्षा यादीचा आहे त्यांनी उल्लेख केलेला आहे म्हणून काही टेन्शन नाही. जरी ते नंतर होईल, थोड्याशा कालावधी नंतर होईल, पण तुमचं सिलेक्शन हे होईलच, काही प्रॉब्लेम नाही. राज्यसेवेमध्ये बऱ्यापैकी सिलेक्शन होतील आणि हे उमेदवार इथं सिलेक्ट झाले तर त्याच्यामुळे सरळ सेवेचा पण जो लोड आहे तो कमी होत राहतो. म्हणजे आता काहींनी धर्मदा आयुक्ताचं S13 साठी फॉर्म भरलाय. म्हणजे खूप साऱ्या उमेदवारांनी S13 ची जी वेतन श्रेणीवाला निरीक्षक पद आहे त्याच्यासाठी फॉर्म भरला होता. पण आता याच उमेदवारांचं इथं S16 ला होऊन गेलं, S14 ला होऊन गेलं, तर ते काही इथं जास्त इंटरेस्ट ठेवायला नकोच त्यांनी. तर ते एक चांगलं होतं. म्हणजे हे उमेदवार बाहेर पडताना स्पर्धेमधनं तर नवीन उमेदवारांना इथे जे आहे तर ती संधी जी आहे तर ती मिळत असते. निकालामधून काय बोध घ्यावा माहितीये का, तुम्ही जनरल मेरिट लिस्ट ऑब्झर्व करा आणि या जनरल मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही जर पेपर 1 आणि पेपर 2 ला मुलं कशा पद्धतीने मार्क घेता येत ना हे फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा क्रमांक 1 चा विद्यार्थी, मी नाव नाही तिथं शो करत आहे, नाव सगळ्यांना अवेलेबल पण नका शो करूया आपण. याला 68 म्हणजे किती, याचे आय थिंक 84 प्रश्न बरोबर असतील, 84 प्रश्न आणि याचे 175 म्हणजे याचे 86-87 प्रश्न असतील काहीतरी. म्हणजे या उमेदवारांना 3 नंबरला यांनी जास्त सॉल्व्ह केले, पण याने काय केलं माहितीये का, इथं 84 सॉल्व्ह केले पण इथं पण त्याने चांगला स्कोर आणलेला आहे. मग त्याच्यानंतर 315.50 हा स्कोर आलेला आहे. तुम्ही ऑब्झर्व करा की मुलं पेपर 1 ला कसे मार्क घेतायत आणि पेपर 2 ला कशा पद्धतीने मार्क घेतायत. तर हे निकालामधनं खऱ्या पद्धतीने तुम्हाला बोध घ्यायचा असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला टार्गेट सेट करायचं असतं. म्हणजे याने जर 84 घेतले ना तर आपण समजूया की 85 तरी आपलं टार्गेट असलं पाहिजे की पेपर 1 ला 85 आपले गुण जे आहेत तर ते बरोबर आलेच पाहिजे आपले. ओके, पुढे कट ऑफ किती गेला तर हा एक जनरल अंदाज आहे बघा. एएसओचा कट ऑफ 303.50 आणि फिमेलचा कट ऑफ 293. एसटीआय मध्ये ओपन जनरल गेलाय 295 आणि फिमेलचा गेलाय 283.50 आणि जेवढा याचा फिमेलचा गेलाय ना ओपनचा तेवढा ईडब्ल्यूएचा लागलाय जनरलचा. यावेळी ईडब्ल्यूएस पुन्हा एकदा म्हणजे सदाबहार कमी बहार तर त्याचा कट ऑफ पुन्हा कमी लागलेला आहे आणि 275.50 यांचा लागलाय. एससीबीसीचा 293 लागलेला आहे आणि 278.50 हा फिमेलचा जो आहे तर तो लागलेला आहे कट ऑफ आपण इथं म्हणू शकतो. तर ओपन जनरल आणि एससीबीसी जनरल मध्ये काय फक्त 2 मार्कांचा फरक आहे. पण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं खूप मोठा गॅप जो आहे तर तो आपल्याला दिसतो. ओपन आणि ईडब्ल्यूएचच्या कट ऑफ मध्ये आपल्याला गॅप दिसतो. तर एकच पद मिळणार का, तर याचं उत्तर आहे हो. एसटीआय एसओ पैकी एकच पद मिळणार, नवीन उमेदवारांना संधी मिळणार. ग्रुप सी मेन्सला काय फायदा होणार आहे, काही जास्त काय फायदा वाटत नाही मला. हे किती 55 पोरं ते 200 काहीतरी पोरं होते तर एवढे काही पोरं बाहेर नाही पडले. हा राज्यसेवेचे बाहेर पडले थोडेसे, आणखी ते बाहेर पडतील त्यांचा निकाल लागल्यामुळे, तर तो फायदा होणारच आहे भविष्यात त्यांची पण ऑप्टिंग आउट. तर असं म्हणून चालू नका की हे मुलं बाहेर पडले आणि ग्रुप सी मेन्सला येणार नाही आपला कट ऑफ कमी लागेल, असं आविर्भावात जगूच नका. कारण की फार हुशार मुलं आहेत, त्यांना पोस्ट भेटलेली नाहीये, ते फार जोरात अभ्यास केलेले त्यांनी यावेळी देखील. म्हणून तुम्ही हा आविर्भाव सोडूनच द्या. ग्रुप सी मेन्सला फायदा होईल. जसं ग्रुप सी पूर्वला काय फायदा झाला की ग्रुप बी वाले आलेच नाही, की तो 7,000चा लॉट होता बघा 23चा, तो आलाच नाही प्रिलिमला, तर तो फायदा झालाच बरं का. म्हणजे निम्मे क्लासरूम तुमचे खाली होते. पण हे आपल्याला कधी कळेल जेव्हा आपण मेन्स द्यायला जाऊ ना, तर त्यावेळी आपल्याला बऱ्यापैकी याचा अंदाज जो आहे तर तो क्लासरूम बघून जो आहे तर तो येणार आहे. म्हणून आता तरी तुर्तास असं वाटत नाही की खूप चांगल्या फायदा जो आहे तर त्याच्यामधनं होणार आहे. मित्रांनो, आपली ही जी बॅच आहे ना आरंभ बॅच, ही ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीची ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा स्वरूपाची आहे. मराठी माध्यमची बॅच आहे. पूर्व प्लस मुख्यची पण एक बॅच आहे आणि ज्यांना फक्त पूर्व परीक्षा पाहिजे तर त्यांच्यासाठी पण आपण ही आरंभ बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली, ज्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज 10+ टेस्ट मिळतील. टॉपिक वाईजच्या 100+ टेस्ट आहे. फुल लेंथ 20 टेस्ट आहे. अधिकाऱ्यांशी तुम्हाला संवाद साधायला मिळणार आहे. पर्सनल काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग सेशन्स असणार आहे. हे सर्व तुम्हाला मिळू शकतं. याच्यासाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तसेच काही प्रॉब्लेम आल्यास, काही तांत्रिक अडचणी आली, तुम्हाला कसं जॉईन करावं हे माहिती नसेल
तर त्या सगळ्या प्रोसेस सिंपलच आहेत, पण काही प्रॉब्लेम आला आमचे प्रतिनिधी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, त्यांना तुम्ही कॉल करा, ते तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगतील. इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. तुमच्या परिवारात जर कोणी शालेय विद्यार्थी असेल तर त्याला आपल्या इग्नाइट पाठशाला उपक्रमाबद्दल नक्की सांगा, ज्यात आपण नवोदय, स्कॉलरशिप यांसारख्या एक्झाम ज्या आहेत तर त्या ऑनलाईन आता त्यांचं आपण मार्गदर्शन जे आहे करतो. त्यासोबतच लॉ, MBA आणि बँकिंग हे पण आता जे आहेत तर ते आपण सुरू केलेले आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.